Good morning to all of you. आज आपण पाहणार आहोत कुठला बफर बेटर बफर असतो. विच बफर इज बेटर बफर. बेटर बफर म्हणजे कुठला बफर बेटर आहे हे आपण आज ठरवणार आहोत. आणि मग काय करणार, कसं ठरवणार, कुठल्या बफरची कॅपॅसिटी जास्तीत जास्त असते. which buffer having greater capacity of H plus ion and greater capacity of OH minus ion. So according to the number of moles of, दुसरी कन्सेप्ट आहे, हे आपण ठरविणार आहोत कोणता बफर चांगला आहे. according to number of H plus ions and number of OH minus ions in the solution. ज्या सोल्युशन मध्ये जास्तीत जास्त, म्हणजे कसं ठरवणार कोणता बफर चांगला आहे हे कसं ठरवणार की ज्या सोल्युशन मध्ये H प्लस आयन ग्रेटर आहे तर त्याची ऍसिडिटी ग्रेटर, ज्या सोल्युशन मध्ये OH मायनस आयन ग्रेटर आहेत त्याची बेसिसिटी ग्रेटर. आणि अशा प्रकारे आपण त्या बफर सोल्युशनची ग्रेटर कॅपॅसिटी किंवा ग्रेटर बफर असं आपण ठरवू शकतो. लक्षात आलं का? मग हे ठरवण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, साय इज इक्वल्स टू, बघा हा फॉर्म्युला काय आहे, इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स ऑफ H प्लस और OH माइनस एडेड number of moles of H plus or OH minus added divided by pH of change in pH divided by change in pH. तर अशा प्रकारच्या बफरला आता एखाद्या सोल्युशन मध्ये असणारे, आणि मग जो बफर ज्याचा जेवढा पीएच कमी असेल त्याची बफर कॅपॅसिटी जास्त असते. चेंज इन पीएच ज्याचा कमी असतो, इफ द चेंज इन पीएच इज लेस, इफ द चेंज इन pH value is less, those buffer having greater capacity, those buffer solution having greater capacity to add H plus ions and OH minus ions. So that buffer is called better buffer. म्हणजे बफर चांगला कुठला आहे, कोणता बफर चांगला आहे, ज्याची बफर कॅपॅसिटी जास्त. काय आहे, ज्याची बफर कॅपॅसिटी जास्त असा बफर चांगला बफर असतो. मग बफर कॅपॅसिटी जास्त म्हणजे काय, ज्याच्यामध्ये H प्लस आयन ऍड होण्याची किंवा ज्याच्यामध्ये OH मायनस ऍड होण्याची कॅपॅसिटी जास्त असते, अशा सोल्युशनला किंवा अशा बफर सोल्युशनला बेटर बफर सोल्युशन असं म्हटलं जातं. चला इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? क्लिअर. आता नेक्स्ट पॉइंट पाहायचं आपल्याला. नेक्स्ट पॉइंट काय पाहायचंय, बेसिक बफर सोल्युशन. कुठलं पाहायचं आहे, बेसिक बफर सोल्युशन. चला मग आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊयात. बेसिक बफर सोल्युशन काय आहे, बेसिक बफर त्याच्याबद्दल आपण थोडस माहिती पाहूयात. बेसिक बफर, for that basic buffer solution. इथे लिहू बेसिक
बफर सोल्युशन. पहिला मुद्दा आहे आपला, व्हॉट इज मीन बाय बफर सोल्युशन. बफर सोल्युशन आर दोज सोल्युशन हॅव्हिंग फिक्स pH, having constant pH, are to raises the pH by the addition of small amount of strong acid or some small amount of strong base, or those buffer solution is called that solution is called buffer solution. A solution having, आपण असं लिहू, बफर सोल्युशनचे डेफिनेशन परत एक वेळेस लिहितो. a solution having definite pH to raises the pH by the addition of small amount of strong acid or small amount of strong base. ही झाली बफर सोल्युशनची डेफिनेशन. आज आपल्याला काय पाहिजे, बेसिक बफर इट इज अ मिक्सचर ऑफ. बेसिक बफरचे डेफिनेशन आपण मांडतो आहोत. इट इज द मिक्सचर ऑफ weak base and its salt of strong acid. that is काय आहे हे, बेसिक बफर सोल्युशन. बघा, मिक्सचर ऑफ वीक बेस म्हणजे काय आहे. वीक बेस तुम्हाला कंपल्सरी आहे. हे डायरेक्ट मेथड आहे. याच्यामध्ये सुद्धा दोन मेथड आहेत. जसं ऍसिडिक बफर मध्ये आपण दोन मेथड पाहिलेल्या होत्या. ऍसिडिक बफर सोल्युशन मध्ये आपण दोन मेथड पाहिलेल्या होत्या, बरोबर आहे ना. ऍसिडिक बफर सोल्युशन मध्ये आपण दोन मेथड पाहिलेल्या होत्या. कोणत्या आठवतात का पहा. कोणत्या आठवतात का पहा. ऍसिडिक बफर सोल्युशन याच्यामध्ये एक बघितलेली होती डायरेक्ट मेथड टू आयडेंटिफाय बफर. सोल्युशन. आणि इनडायरेक्ट मेथड आहे. Indirect method is also used to identify indirectly. ही जी मेथड आहे इनडायरेक्ट मेथड, या मेथडने आपण इनडायरेक्टली तो बफर आयडेंटिफाय करत असतो. मग कसं आहे इनडायरेक्टली आयडेंटिफाय करणं, काय कन्सेप्ट आहे इनडायरेक्टली आयडेंटिफाय करण्याच्या सुद्धा. तर त्या आयडेंटिफाय करण्यासाठी आपण काय करत असतो, माहिती आहे का. तर त्याचे एक्झाम्पल मध्ये किंवा त्याच्या रिॲक्शन मध्ये काय काय घडतंय, काय होतं आहे त्याचं आपण ऑब्झर्वेशन करत असतो. मग आता बेसिक बफर हे मिक्सचर आहे वीक ऍसिडचं, आणि त्या वीक बेस सोबत स्ट्रॉंग ऍसिडची रिॲक्शन झाल्यानंतरचा जो सॉल्ट आहे त्या मिक्सचरला बेसिक बफर असं म्हणतो. मुद्दा लक्षात घ्या काय चाललेलं आहे, काय चाललंय कळलंय का. ही सध्या आपण डायरेक्ट मेथड पाहतो. बघा, ऍसिडिक बफर साठी आपण काय पाहिलं होतं, ऍसिडिक बफर मध्ये काय पाहिलं होतं, वीक ऍसिड प्लस सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस असं आपण ऍसिडिक बफर मध्ये पाहिलेलं होतं.
म्हणजे वीक ऍसिड काय घेतला होता आठवते का बघा, वीक ऍसिड घेतलेला होता CH3COOH प्लस या वीक ऍसिड पासून तयार झालेला वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून तयार झालेला सॉल्ट CH3COONA. हा सॉल्ट कसा आला, याच्यासोबत CH3COOH सोबत NaOH ची रिॲक्शन झाली आणि CH3COONA तयार झाला. हा सॉल्ट आहे. हा सॉल्ट कशापासून तयार झाला, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. तसं या ठिकाणी जो सॉल्ट आहे हा सॉल्ट वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड पासून तयार झालेला असला पाहिजे. तर मग एक्झाम्पल मध्ये आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल आहे पहिलं अगदी आपण सिंपल एक्झाम्पल बघणार आहोत. बेसिक बफरचे इट्स व्हेरी सिंपल एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. बेसिक बफरचे एक्झाम्पल पाहूयात. बेसिक बफरचे एक्झाम्पल पहा. बेसिक बफरचे एक्झाम्पल काय आहे पहा. अमोनियम हायड्रॉक्साइड NH4OH प्लस NH4Cl. बघा हा काय आहे, वीक बेस. हा काय आहे, वीक बेस प्लस स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजे हा ऍक्च्युअली काय आहे, इट इज अ सॉल्ट ऑफ वीक बेस अँड स्ट्रॉंग ऍसिड. मग या मिक्सरला आपण बेसिक बफर सोल्युशन म्हणतो का, बघा ना, मिक्सचर ऑफ वीक बेस. इथे वीक बेस आहे, त्याचबरोबर सॉल्ट पाहिजे. सॉल्ट कसा पाहिजे, वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड पासून तयार झालेला सॉल्ट असला पाहिजे. आहे ना. मग NH4Cl कसा तयार झाला बघा. NH4 हा घेतला वीक बेस NH4OH बेसिक बफर इज अ मिक्सचर आहे वीक बेस कोण आहे, अमोनियम हायड्रॉक्साइड. आता त्याचा सॉल्ट कसा तयार झाला पाहिजे, याची हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिॲक्शन केली, HCl सोबत रिॲक्शन केल्यानंतर यापासून तयार होतो NH4Cl अँड H2O, अमोनियम क्लोराइड. अमोनियम क्लोराइड हा कसा आहे, वीक बेस. हा कसा आहे, स्ट्रॉंग ऍसिड. याच्यापासून तयार झाला सॉल्ट आहे, सॉल्ट ऑफ वीक बेस स्ट्रॉंग ऍसिड. हा सॉल्ट ऑफ कसा आहे, वीक बेस स्ट्रॉंग ऍसिड. तर हे आहे पीएच बफर्स मिक्सचर. दुसरं आहे अमोनियम हायड्रॉक्साइड प्लस अमोनियम सल्फेट NH4 टेकन ट्वाइस SO4. बरोबर आहे का बघा. हा वीक बेस आहे, वरतीच आहे, हा वीक बेस आहे. तर हा वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड आहे, या दोघांचं मिक्सचर आहे. हे कसं काय आलं पहा. NH4OH याची H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिॲक्शन झाल्यानंतर तयार काय होतो पहा. तयार काय होतो, NH4 याचं डिसोसिएशन केल्यानंतर काय होतं, ट्वाइस ऑफ H प्लस प्लस SO4 मायनस मायनस. आणि इथं काय होईल, NH4 प्लस प्लस OH मायनस. इथे एकच मायनस, इथे एकच प्लस आहे, इकडं. म्हणून आपण हा काय केला, आपण ट्वाइस घेतला. ट्वाइस घेतल्यानंतर ह्या NH4 जे आहेत हे झाले ट्वाइस, याच्यावरती 2 प्लस SO4 मायनस मायनस अँड ट्वाइस ऑफ H2O. तर हा जो सॉल्ट आहे, हा सॉल्ट आहे, इट इज अ सॉल्ट. कशापासून तयार झाला, वीक बेस प्लस स्ट्रॉंग ऍसिड. मग आपलं एक्झाम्पल सेकंड आहे. क्लिअर. आपलं एक्झाम्पल काय आहे, सेकंड एक्झाम्पल आहे की इट इज अ मिक्सचर ऑफ वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस. आणखीन एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहू. आणखीन एक एक्झाम्पल या ठिकाणी मी मांडतोय, जे की आपण सिंपल एक्झाम्पल पाहणार आहोत. सिंपल एक्झाम्पल आहेत, असं काही कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल नाही आहेत, सिंपल एक्झाम्पल आहेत. क्लिअर. आता सिंपल एक्झाम्पल आहे
याचं नाव कदाचित तुमच्या ओळखीचं असेल, CH3NH2 प्लस CH3NH2 या ठिकाणी H प्लस, याला ब्रॅकेट आणि या ठिकाणी Cl मायनस. पहिला आहे मिथिल अमाइन. मिथिल अमाइन आणि हा त्याचा सॉल्ट आहे. मिथिल अमाइनचा सॉल्ट आहे जो की हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत. मग तो कसा सॉल्ट तयार झाला पहा. CH3NH2 याची HCl सोबत रिॲक्शन झाल्यानंतर ॲडिशन प्रोडक्ट आहे. नायट्रोजनकडं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्या कारणाने, नायट्रोजनकडे काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्या कारणाने या ठिकाणी तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट असा तयार होतो. हा CH3 जसाच तसा इथं NH2 याला एक H कनेक्ट झाला, कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, आणि जो Cl उरलेला होता हा Cl निगेटिव्ह चार्ज. हा सुद्धा सॉल्ट आहे, वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिडचा. सो ऑल these आर द एक्झाम्पल. हे आहे बेसिक बफर, हे आहे बेसिक बफर. सॉरी, हा सॉल्ट आहे, इट इज सॉल्ट, इट इज युटिलाइज फॉर दॅट रिॲक्शन. आणखीन कुठे बेसिक बफर, हा एक बेसिक बफर आहे. हा बेसिक बफर आहे. कुठला बफर, बेसिक बफर. या ठिकाणी हाही बेसिक बफर आहे. आणि हे तिसरे एक्झाम्पल आहे बेसिक बफरचं. आणि हे सगळे एक्झाम्पल सिंपल बफरचे, सिंपल बेसिक बफर. आणि यालाच म्हणायचं केस फर्स्ट. केस फर्स्ट म्हणजे तर मुद्दा लक्षात ठेवा. इथं काय आहे, आपली डेफिनेशन होती बेसिक बफरची. इट इज अ मिक्सचर ऑफ, what is that, mixture of a weak base and its salt of strong acid. तो जो बफर तयार केलेला आहे तो बफर अशा प्रकारचं मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये वीक बेस असला पाहिजे आणि त्याच्याच बरोबर त्याचा सॉल्ट असला पाहिजे, पण तो सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड पासून तयार झालेला असला पाहिजे. तर अशा प्रकारच्या कंडिशनला आपण काय म्हणायचं, बेसिक बफर. आणि हे सिंपल एक्झाम्पल आहे, डायरेक्ट एक्झाम्पल आहेत, म्हणून याला बेसिक बफर आयडेंटिफाय करण्याची फर्स्ट केस असं म्हणतो. आता सेकंड केसमध्ये आपण पाहणार आहोत. आपल्याला एक क्रायटेरिया पक्का माहिती आहे की बेसिक बफरमध्ये काय काय असतं. मान्य आहे ना, बेसिक बफरमध्ये काय काय असतं, काय काय असतं बेसिक बफरमध्ये. एक असतो वीक बेस, आणि आणखीन काय असतं, काय असतं आणखीन, वीक बेस असतो. आणखीन काय असतं, तर आणखीन असतं काय, सॉल्ट असतो. तो सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड पासून तयार झालेला असतो. अशा मिक्सचरला आपण बेसिक बफर असं म्हणत असतो. क्लिअर. ही झाली डायरेक्ट एक्झाम्पल आहेत. आता काही इनडायरेक्ट एक्झाम्पल बघायचे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी पहा, फॉर एक्झाम्पल NH4OH is reacts with HCl and formation of NH4Cl plus H2O. What are the requirement for the formation of basic buffer? Basic buffer ची requirement काय आहे? Requirement is weak base and salt of strong acid. That is the requirement for the formation of basic buffer solution. बेसिक बफर सोल्युशन मिळवण्यासाठीची जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट आपण या ठिकाणी मांडलेली आहे. मग आता काय, या ठिकाणी काय आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड वीक बेस आहे आणि या ठिकाणी त्याचाच सॉल्ट आहे, जो सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड पासून तयार झालाय. म्हणजे हे डायरेक्ट एक्झाम्पल नाही. डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये आपण कसं लिहितो, डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये आपण लिहितो NH4OH प्लस NH4Cl. या मिक्सचरला आपण काय म्हणतो, बेसिक बफर.
आणि ती कोणती डायरेक्टली. कसली डायरेक्टली. आता इथे डायरेक्टली आहे का. इथं आता तुम्हाला डायरेक्टली काय दिसतंय अमोनियम हायड्रॉक्साईड आणि काय दिसतंय HCl. मिळतं काय अमोनियम क्लोराईड मिळतो. मग डायरेक्ट आहे का नाहीये. म्हणून याला पण हे जे फॉर्मेशन आहे पण या फॉर्मेशन मध्ये अमोनियम हायड्रॉक्साईड त्याचं रिझन असं आहे या फॉर्मेशन मध्ये अमोनियम हायड्रॉक्साईडचं concentration of ammonium hydroxide is greater as compared to concentration of HCl. अमोनियम हायड्रॉक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन हे HClच्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षा जास्त असायला पाहिजे. अदरवाइज फॉर एक्झाम्पल याचं जे कॉन्सन्ट्रेशन दिलंय अमोनियम हायड्रॉक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलार आणि HClचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलार. कॉन्सन्ट्रेशन कोणात जास्त आहे अमोनियम हायड्रॉक्साईडचं. त्याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याकडे पाहायला मिळतं. अमोनियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन अमोनियम क्लोराईडची रिॲक्शन पहा. अमोनियम क्लोराईड NH4Cl प्लस NaOH. आता हा काय सॉल्ट आहे. सॉल्ट ऑफ वीक बेस अँड स्ट्रॉंग ऍसिड. हा कोण आहे मग याच्यापासून काय तयार होतो पहा. याच्यापासून तयार होतो NH4OH and plus HCl. NH4OH plus NaCl, not for HCl, NaCl. हा कोण अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड हा काय आहे सॉल्ट. बरोबर ना. हा काय आहे सॉल्ट. आता हा जो सॉल्ट आहे हा कोणासोबत रिॲक्ट होणार सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड कोण आहे स्ट्रॉंग बेस आहे. हा सॉल्ट झाला. सॉल्ट कशापासून तयार झाला वीक बेस अँड स्ट्रॉंग ऍसिड आणि इथं मिळतो आहे आपल्याला वीक बेस. मग या मिक्सचर मध्ये इन दिस मिक्सचर डायरेक्टली कॅनॉट सीज these two concepts but indirectly we observe the salt of weak base and strong acid and another one is a weak base. These are two constituent. हे दोन प्रकारचे constituent त्या मिक्सचर मध्ये अवेलेबल आहेत की नाही पहा ना. डायरेक्ट मेथड काय डायरेक्ट मेथड मध्ये आपल्याला काय असलं पाहिजे हे असलं पाहिजे. डायरेक्ट मेथड मध्ये हे दोन constituent तुम्हाला डायरेक्टली पाहायला मिळतात. पण इनडायरेक्ट मेथड मध्ये जेव्हा रिॲक्शन होते रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला त्या कंडिशन पाहायला मिळतात. म्हणजे काय कंडिशन पाहायला मिळतात काय असायला पाहिजे जो त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे जे मिक्सचर आहे जे बफर सोल्युशन आहे जे मिक्सचर आहे त्या मिक्सचर मध्ये वीक ऍसिड असला वीक बेस असला पाहिजे आणि वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड पासून तयार झालेला सॉल्ट असला पाहिजे. मग या मिक्सचर मध्ये पहा डायरेक्टली अगोदर काय होतं हा कोण आहे अमोनियम क्लोराईड सॉल्ट आहे. हा कोण आहे स्ट्रॉंग बेस आहे. आता इथं डायरेक्टली या दोघं इथं पहा हे दोघं जसं तुम्हाला डायरेक्टली पाहायला मिळतात वीक बेस अँड इट्स सॉल्ट त्याचाच सॉल्ट आहे हे डायरेक्टली पाहायला मिळतं. इथं डायरेक्टली पाहायला मिळतं का नाही. इथं डायरेक्टली पाहायला मिळत नाही पण रिॲक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी वीक बेस पाहायला मिळतो ना वीक बेस पाहायला मिळतो. आता वीक बेस ऑलरेडी आहे त्याचाच सॉल्ट आहे म्हणजे याला आपण बेसिक बफर सोल्युशन म्हणू शकतो. ऑफकोर्स याला बेसिक बफर सोल्युशन म्हणू शकतो. तर दीज आर द इनडायरेक्ट मेथड टू आयडेंटिफाईड. इट इज अ इनडायरेक्ट मेथड टू आयडेंटिफाईड द बफर सोल्युशन. क्लियर कळते का पहा इनडायरेक्ट मेथड टू आयडेंटिफाईड बफर सोल्युशन. मग याही ठिकाणी या बेसचं कॉन्सन्ट्रेशन याही ठिकाणी ज्यासोबत रिॲक्ट होणारे बेस त्याचं कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर असलं पाहिजे. म्हणजे कंडिशन काय ते NH4Cl याचं कॉन्सन्ट्रेशन हे ग्रेटर आहे कोणापेक्षा NaOH पेक्षा. त्याचं कारण असं आहे कारण हा सॉल्ट आहे हा टोटली डिसोसिएट होतो ना हा पण डिसोसिएट टोटली होतो तरी सुद्धा NH4 प्लसचे आयन टिकून राहावेत यासाठी NH4 प्लस Cl किंवा अमोनियम क्लोराईडचं
या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर असणं गरजेचं आहे. चला, ह्या गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला, पीएच ऑफ बेसिक बफर सोल्युशन. पीएच काढायचा बेसिक बफर सोल्युशनचा. पीएच ऑफ बेसिक बफर सोल्युशन. पीएच कॅल्क्युलेट करायचा बेसिक बफरचा. पीएच ऑफ बेसिक बफर सोल्युशन. चला ओके, आपण तिकडे जाऊयात. pH of basic buffer solution. हा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे, pH ऑफ बेसिक बफर सोल्युशन. आता आपण लास्ट लेक्चरला असं पाहिलेलं होतं, म्हणजे तसं लास्ट इयरला आपण पाहिलेलं आहे केमिकल इक्विलिब्रियम. या केमिकल इक्विलिब्रियम मध्ये काही कंडिशन पाहिलेल्या आहेत. डायरेक्टली पीएच बफरचा बेसिक बफरचा पीओएच कॅल्क्युलेट करू शकतो. मग पीएच कसा काढायचा त्यासाठी फॉर्म्युला आहे. कसं कॅल्क्युलेट करतात? पीओएच सुरुवातीला पीओएच इज इक्वल्स टू पीकेबी प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ, या ठिकाणी बेस येईल, ऍसिड मध्ये या ठिकाणी ऍसिड होतो. आणखीन तुम्हाला एक गोष्ट आपण शिकलेली आहे, पीएच प्लस पीओएच इज इक्वल्स टू 14 at 25 degree Celsius. That means at 298 Kelvin टेम्परेचर. या टेम्परेचरला तुम्ही पीएच प्लस पीओएच इज इक्वल्स टू 14 कन्सिडर करू शकता. मग आता थोडंसं काळजीपूर्वक पहा हे इक्वेशन कसं आलं ते. हे इक्वेशन कसं आलं ते आपण पाहूयात आणि मग या ठिकाणी थांबूयात. बेसिक बफर मध्ये 2 कन्स्टिट्युएंट्स आहेत, बरोबर ना? बेसिक बफर मध्ये 2 कन्स्टिट्युएंट आहेत. बेसिक बफर काय आहे? मिक्सचर ऑफ व्हॉट? वीक बेस like ammonium hydroxide. It is a weak, therefore it is slightly dissociated in the forms of NH4 plus and OH minus, right? त्याच्यानंतर सॉल्ट NH4Cl, याचं 100% डिसोसिएटेड होतं कारण तो सॉल्ट आहे. सॉल्ट हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट पासून तयार झाला आहे. याही ठिकाणी NH4 प्लस आला आणि इकडे आला Cl मायनस. थोडंसं काळजीपूर्वक पहा, हा 100% डिसोसिएट झालाय, म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन, हा जरी डिसोसिएट झाला तरी याचं डिसोसिएशन 0.005 एवढाच डिसोसिएट झालेला आहे. म्हणजे या सोल्युशन मध्ये जर तुम्ही पाहिलात तर मॅक्सिमम अमाउंट ऑफ आयन्स, NH4 प्लस आयन्स हे अमोनियम क्लोराइड सोल्युशनचे असतात. क्लिअर? म्हणजे का तर हा 100% डिसोसिएट झालाय, 100% डिसोसिएट झालाय आणि तो 100% डिसोसिएट झाला असल्यामुळं हा जरी डिसोसिएट झालेला असला तर याचे NH4 प्लस आयन्स हे काय आहेत? कमी आहेत. तर NH4Cl जो डिसोसिएट झालेला आहे त्यामधले NH4 प्लस आयन जास्त आहेत. मग काय करायचं? मग आता आपण या ठिकाणी आपण हे नेट इक्वेशन असं मांडतो. कसं मांडतो नेट इक्वेशन? याच्यावरती जेव्हा आपण लॉ ऑफ मास ऍक्शन, म्हणजे हे याचं नेट इक्वेशन आपण काय मांडतो, याची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला मिळतो NH4OH, कारण याची याच्यासोबत कॉम्बिनेशन होऊन बॅकवर्ड डायरेक्शनला ही रिॲक्शन मूव्ह होते आणि या ठिकाणी याला NH4 प्लस आणि OH मायनस आयन्स. क्लिअर? मग आता हा बेस आहे, याच्यावरती लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केल्यानंतर KB इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ
NH4 plus into concentration of OH minus upon concentration of NH4OH. Clear? It is by applying the law of mass action. बरोबर ना? या ठिकाणी आपण लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केलेला आहे. याचं डिसोसिएशन किती आहे? 0.005% म्हणजे इट इज अ स्लाइट डिसोसिएशन. मग या सोल्युशन मध्ये जे आयन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, कॉमन आयन इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कॉमन आयन इफेक्ट म्हणजे NH4 प्लस फ्रॉम अमोनियम क्लोराईड कडनं येणारे NH4 प्लस आयन आणि अमोनियम हायड्रॉक्साईड कडनं येणारे NH4 प्लस आयन. हे इट इज व्हेरी मायन्यूट. ग्रेटर क्वांटिटी ऑफ NH4 प्लस आयन इज फ्रॉम दॅट सॉल्ट. मग आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. काय कॅल्क्युलेट करणार आहोत? याचं हे सगळं ऍट इक्विलिब्रियमला आहे. ऍट इक्विलिब्रियमला आहे आणि बेस हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हेच त्याचं फायनल कॉन्सन्ट्रेशन. जेवढा आहे तेवढंच, अगदी मायन्यूट क्वांटिटी डिझॉल्व्ह झालेलं आहे. म्हणजे तो त्याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेतलं काय किंवा डिसोसिएट झालेलं कॉन्सन्ट्रेशन घेतलं काय, काही फरक पडणार नाही. पण याचं 100% डिसोसिएशन झालेलं आहे. याच्यामध्ये मात्र NH4 प्लस जे आहेत हे टोटल NH4 प्लस जे आहेत, हे जे टोटल NH4 प्लस आहेत ते कोणाचे आहेत? सॉल्टचे. क्लिअर? मग आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. या ठिकाणी आपण थोडंसं पुढे जाऊयात. मग आपण या ठिकाणी KB कॅल्क्युलेट करणार आहोत. क्लिअर? लक्षात येतं का बघा? क्लिअर लक्षात येते का? KB इज इक्वल टू आलेला आहे. मग या ठिकाणी OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग या ठिकाणी KB हा आला KB इंटू या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4OH इज इक्वल टू या ठिकाणी NH4 प्लस अँड OH मायनस आयन. त्याचबरोबर OH minus ion concentration is equal to KB into concentration of NH4OH divided by concentration of NH4 plus. बरोबर ना? बेस वरती आला अपॉन सॉल्ट. आता काय करायचं आहे? या इक्वेशनला कोणतं इक्वेशन आहे? हे इक्वेशन मी या बाजूला लिहितो. OH मायनस आयन इज इक्वल टू KB इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4OH डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4 प्लस मल्टीप्लाय negative log to the base 10 on both the sides of above equation. वरती जे इक्वेशन आलेलं आहे त्या इक्वेशनच्या दोन्ही बाजूला मायनस लॉगने मल्टिप्लाय करायचे. मग निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 KB मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4OH. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो बेस. इथे लिहू मग बेस आणि डिवायडेड बाय. आता जरा काळजीपूर्वक पहा. या ठिकाणी आपण सॉल्ट मांडणार आहोत. या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. व्हाय वी राईट द सॉल्ट हिअर? इथं आपण सॉल्ट का मांडलं? याचं डिसोसिएशन किती झालंय? मायन्यूट आहे. मग या सोल्युशन मध्ये तुम्हाला हे आयन्स पाहायला मिळतात. हे आयन्स कोणाचे आहेत? हे आयन्स आहेत टोटली सॉल्टचे. पण कॉमन आयन इफेक्ट फॉलो होतो. त्याच्यामुळे या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठीक आहे मायन्यूट प्रपोर्शन मध्ये जरी असला तर याचं कॉन्सन्ट्रेशन हे काय आहे? जास्त आहे. म्हणून
आपण सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन NH4+ काय आहे, सॉल्ट कडनं आलेलं आहे, म्हणून आपण या ठिकाणी सॉल्ट मानलेला आहे. पुढं मग निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशनला आपण म्हणतो POH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10. आता बघा इथं P लॉग टू द मायनस लॉग टू द बेस 10 साठी काय आलं P, आणि इथं काय OH जशाच तसं. इथं मायनस लॉग टू द बेस साठी काय वापरणार P, या ठिकाणी आला KB. त्याच्यानंतर मायनस तशाच तसा. आता इथं आपण P वापरू शकतो पण त्याची गरज नाही, त्याच्यासाठी फॉर्म्युला थोडासा वेगळा कन्वर्ट केलेला आहे. या मायनसला जर प्लस करायचं असेल तर हा सॉल्ट वरती बेस खालती आणावा लागेल, म्हणून मी या ठिकाणी प्लस केलं. लॉग टू द बेस 10 वरती आला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. हेही इक्वेशन आपण लास्ट इयरला पाहिलेलं आहे. याला हेंडरसन हेसलब्लेच इक्वेशन असं म्हणतात. कुठलं इक्वेशन म्हणायचं, हेंडरसन हेसलब्लेच इक्वेशन. क्लिअर. तर हे इक्वेशन आहे पीएच बफर पीएच. मग आता हा POH काढणार, याच्यावरनं एखाद्या सोल्युशनचा POH आपण कॅल्क्युलेट करू शकतो, आणि POH काढल्यानंतर फॉर्म्युला कुठला वापरायचा, PH प्लस POH इज इक्वल्स टू 14. अशा फॉर्म्युलांचा यूज करून, अशा फॉर्म्युलांचा वापर करून आपण काय सॉल्व्ह करू शकतो, काय सॉल्व्ह करू शकतो, बफर सोल्युशनचा PH, बफर सोल्युशनचा POH, PH पण काढू शकतो